नमस्कार माझे प्रिय भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज मी तुम्हाला असे एक रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात श्रद्धा अजून घट्ट होईल. कारण आज मी बोलणार आहे अशा एक अध्यायाबद्दल जे रोज एकदा जर तुम्ही मनापासून वाचले तर मनात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. असे हजारो एक भक्त आजही सांगत आहे. श्री गुरुचरित्र ते पवित्र अध्याय जे कामदेव आहे. म्हणजे जशी कामदेव आपल्या भक्ताचे प्रत्येक इच्छा पूर्ण करतो तसेच अध्याय भक्त मानले सगळे इच्छा पूर्ण करतात म्हणलेले जाते. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला सांगणार आहे की अध्याय नेमका कसा वाचायचा, कोणी वेळी वाचायचा आणि नियम पाळायचे जेणेकरून तुम्हाला याची पूर्ण लाभ मिळेल. आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. व्हिडिओला रोज एक नवीन पोस्ट तुमचे पोस्ट राहील. आता मला सांगा, श्री गुरुचरित्र पवित्र आहे आणि तुम्हाला नृसिंह सरस्वती या दत्त कथा असे मानले जाते. हे ग्रंथात मांडलेले भाव पारायण केल्यास माणसाला मनातील सगळे इच्छा पूर्ण होतात. ध्यान मिळाले, सतती सुख मिळेल, आरोग्य लाभेल आणि ज्ञानाची प्राप्ती होईल. मन माहिती आहे ज्याच्यात पुढील आयुष्य पूर्ण सहमती आहे. पारायण करून प्रयत्न शक्य नसते, म्हणून आपल्या श्री गुरु भक्तांना एवढी कृपा केली आहे. त्यांनी सांगितले काही ठराविक अध्याय जरी रोज वाचला तरी एवढाच पुण्य मिळतो आणि त्यातील सगळे प्रभाव आणि सगळे जास्त भक्त वाचतात ते अध्याय म्हणजे अध्याय 4. चला तर मग आज तुम्हाला सांगते या अध्यपुष्की मन लावू कशी. नावाचा एक ब्रह्म राहत होता आणि स्वयं एक बादशाहकडे म्हणून म्हणजे यशोद म्हणून काम करत असता. पण त्याचे खरं जगणे होते. श्री गुरुदेव दत्त श्री पूजा करताना त्याच्या मनात एक भाव होता, माझ्या श्री गुरुच्या माझे सर्व आहे. आणि मग एक दिवशी अचानक त्या आयुष्यात एक मोठा वादळ आलं आणि बादशाह काही घोटाळा झाला आणि जसे की सुई थेट साईकडे वळली आणि बादशाह प्रचंड संतापला. त्यांनी देवाला पकडून तुरुंगात टाकले आणि त्याचे भयंकर छळ सुरू केले. कल्पना करत त्यांनी आयुष्यभर प्रमाण सेवा केली. त्याच्यावर आज जीव जाण्याची वेळ आली होती. चारही बाजूने अंधार होता, काहीतरी म्हणत होतं. डोळे मिटून आणि म्हणून आपल्या श्री गुरुचे धाव सुरू केले आणि पूर्ण विश्वास आपल्या सगळ्या भरावून श्री गुरु चरून सोडले. दिलेल्या अन्य मंडळ येथे ते चमत्कार घडला. ज्या बादशाह राग येण्याची शक्यता नव्हती त्याचे मन अचानक फुटले. ज्या संकटातून सुटका आयुष्य वाटत होते त्यांना स्वयं पूर्ण मुक्त झाले. आणि इतकेच की नाही तर बादशाहाने त्याला अतिपेक्षा मोठे मन उचित बदल केले. विचार करण्यास किंमत देती होती तिथे सामान्य मिळाले. हे आहे गुरुचे खरे प्राप्त. आणि पुढे जेव्हा भरले असे श्री गुरुनी चरणी नमस्कार आले तेव्हा श्री गुरुने त्यांना जवळ गेले, आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तू संपूर्ण वंश माझा कायम भक्त राहशील आणि माझ्या कृपेला तुझ्यावर सोंद राहील. कथेत गंभा आहे. सर्व आपल्या सगळे काळजी आपले संपूर्ण श्री गुरुचरणाचे अर्पण करतात आणि निश्चित सुद्धा शरणी जाते तेव्हा अशक्यही याच बरोबर पूर्ण सांगितले. हे म्हणा रोज फक्त हा एकच अध्याय वाचा तरी मिळाले. म्हणूनच अनेक भक्ताला अध्याय 4 आणि 18 हा दोन्ही एकत्र वाचायचा. एक संघटना आणि दुसऱ्या समुद्रा मन शांतीसाठी. आज मला सांगा, रोज हा अध्याय मनापासून वाचला तर नेमकं काय होते. हजारो भक्तांचे अनुभवानुसार आणि आपल्या परमेश्वर असे सांगितले जाते की मन अवस्था असली तर हळूहळू शांत होतील आणि आतून भीती कमी होते. अर्थात उच्चारण असलेले
वंचित ओझे असले तर त्या मतबदल जाणून लागणारे घरातील वाद, कुटुंब कलह, हळूहळू नोकरी किंवा व्यवसाय येणारे दूर होण्याची मदत होते. आरोग्य चिंता असली तर मनाला वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि आहे, जेवढे तुमची भक्ती खरी आणि तेवढी तुमची सेवा निमित्त तेवढे फळ अधिक गोड मिळते. स्वतःचे हा ग्रंथ सांगितले. चला आता मी तुम्हाला सांगतो की अध्याय नेमका कसा वाचायचा. कृपया लक्ष देऊन ऐका. सगळ्यांनी आधी सहन करून शक्य असेल तर पहाटे लवकर उठावे. वाचन करण्याची सगळ्यात उत्तम मानली जाते. किंवा उत्तर दिशेला तोंड करू नये किंवा दत्तात्रय प्रेमाची